रणधुमाळी सुरू झाली असून शिऊर गटातील खरज गावात राजकीय वातावरण तापू लागले आहे। या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी आपल्या अपेक्षा स्पष्ट शब्दात मांडल्या आहेत। खरज गावातील नागरिकांच्या मते केवळ निवडणुकीपुरता संपर्क ठेवणारा नव्हे तर 5 वर्ष गावाशी जोडलेला काम करणारा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारा उमेदवार त्यांना अपेक्षित आहे। गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याची दुर्वस्था, वीज पुरवठ्यातील अडचणी तसेच मूलभूत सोयी सुविधांचा अभाव या प्रश्नांवर ठोस काम करणारा प्रतिनिधी हवा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तीची कामगिरी, प्रामाणिकपणा आणि उपलब्धता महत्त्वाची असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे। विकास कामांना गती देणारा, शेतकरी, युवक व महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देणारा आणि प्रशासनाशी समन्वय साधणारा उमेदवार निवडून देण्याचा निर्धार खरज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, आपण आलो जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिऊर गटातील खरज या गावी। या गावच्या आपल्यासोबत काही नागरिक जोडलेले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना नेमकं उमेदवार कसा पाहिजे। शिंदे गटाकडून संजय पाटील निकम यांची उमेदवारी डिक्लेअर मानली जात आहे आणि भाजपकडून सुनील दादा पैठण पगारे यांची उमेदवारी डिक्लेअर मानली जात आहे। तुम्हाला कोणता उमेदवार असा योग्य वाटतं की तुम्ही त्यांना सपोर्ट करणार? संजय पाटील। सुनील दादा यांच्या कार्यकाळामध्ये काही विकास कामे झालेली आहे का? त्यांनी तुमच्या गावाला एखादा विकास काम दिला असेल? अजून काही आम्हाला सांगता नाही केलं म्हणून असं काय वाटतं, कोणता उमेदवार योग्य वाटतो? संजू। काय वाटतं बाबा, कोणता उमेदवार योग्य वाटतो? सांगशील तसं बाबा, आम्हाला जर उमेदवारच माहिती नाही तर काय सांगणार? काय वाटतं बाबा, कोणता उमेदवार? एकच जण पण कोणता उमेदवार योग्य वाटतं तुम्हाला, संजय पाटील का सुनील दादा पैठण? आपल्यासोबत पेंडे खरजचे सरपंच आहे, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय वाटतं सरपंच, जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे। शिंदे गटाकडून संजय निकम यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि भाजपकडून सुनील दादा पैठण पगारे यांची उमेदवारी डिक्लेअर झाली। काय वाटतं? असं आहे, आपले शिंदे गटाचे तळागाळामध्ये यंदा गोरगरीब शेतकऱ्यांची आणि विकासाची जाण असलेले नेते आणि जिल्हा परिषदेसाठी योग्य आहे। कारण वैजापूर तालुक्यात आमचे मार्गदर्शक आणि वैजापूर तालुक्याचे आमदार सन्माननीय रमेश पाटील बोरनारे सर यांनी आमच्या भागात बरेचसे असे विकास कामं केलेले, सर्व गावांचे रस्ते, पाण्याच्या सोयी, खोलीकरण, धरणाचे गाव असे खूप कामं केलेले आणि त्यांच्या विचाराला सहमत असून संजू भाऊ सुद्धा एक तळमळीचा नेता आहे आणि खरोखर संजू भाऊ सारख्या माणसाला जिल्हा परिषद सदस्य होणं योग्य आहे असं आम्हाला वाटतं। सुनील दादा यांनी काही विकास कामे केलेली आहे का आपल्या गावात? कुठलंही त्यांनी विकासाचं काम केलेलं नाही आणि कुठल्याही त्यांनी समस्या सोडवलेली नाही आणि बरेचशी लोक त्यांना ओळखत सुद्धा नाही। आणि आज संजू भाऊ आमच्या 40 वर्षापासून लोकांच्या सुखदुःखात कार्यक्रमाला येतात जातात आणि खरोखर अशा माणसाची आमच्या भागाला फार गरज आहे असं आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना तरी वाटतं। माजी सरपंच खरजचे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे। तुम्हाला बाबा, कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? मला उमेदवार आहे संजू भाऊ, आमच्या जवळचेच आहे। पहिलेपासून आमचे काही कामं केलेले बी त्यांनी आणि सरपंचाने जे सांगितलं तेच मी बोलणार आहे आणि ते त्या दिवशी याला आले होते आमच्या सप्त्याला। मी त्यांना सांगितलं तुम्हाला कुमवत मंडळी बी, आपले पाटील मंडळी बी भरभरून आमच्या गावात तरी भरपूर मतदान देणार आहे, कैलास पाटलासारखं काही त्याच्यात फरक होणार नाही।